नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज अगदी चमचमीत ढाबा स्टाईल शेवभाजी बनवूया. शेवभाजीसाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूयात. शेवभाजी बनवण्यासाठी आपण 2 कांदे पातळ चिरून घेतलेले आहेत. 1 वाटी ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे. तुम्ही सुकं खोबरंही घेऊ शकता. 2 चमचे आपण पांढरे तीळ घेतलेले आहेत. 1 चमचा घेतलेली आहे खसखस. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंचभर आलं घेतलेलं आहे. आणि काही खडे मसाले घेतलेले, त्याच्यामध्ये तमालपत्र, दगडफूल, लवंग, दालचिनी, मसाला वेलची, काळी मिरी आणि हिरवी वेलची. अर्धा चमचा आपण बडीशेप घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा धने घेतलेले आहेत. आणि 1 वाटी आपण घेतलेली आहे भाजीची शेव. ही शेव थोडी पिवळ्या कलरची पण मिळते आणि लाल कलरची पण मिळते. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून सुरुवातीला आपण कांदा भाजून घेऊयात. मल्हारला पण आज शेवभाजी बनवताना पाहायचं आहे. असं लक्ष देऊन पाहतोय की नाही. मल्हारला आता थोडं थोडं बोलायला यायला लागलंय. आता कांदा थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये आपण जे ओलं खोबरं घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. ते पण त्या कांद्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. कांदा आणि खोबरं छान लाल झालं की त्याच्यामध्ये आपण पांढरे तीळ, खसखस घालायची आहे. आणि जे आपण खडे मसाले, धने, जिरे वगैरे घेतलेले आहेत ते घालायचं आहे. आणि ते पण छान भाजून घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आलं लसूण घालूयात आणि थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि हे वाटण छान मिक्सरमधून बारीक वाटून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये आपण घालूया थोडंसं तेल. तेल तुमच्या आवडीनुसार घाला, पण शेवभाजीला थोडंसं तेल जास्तच लागतं. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे घालूयात अर्धा चमचा आणि 3-4 हिरव्या मिरच्या घालूयात चिरून. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. जास्त पण लाल करायचं नाही आहे, अगदी हलकासा लाल करायचा आहे. थोडासा कढीपत्ता घालूयात. आता कांदा थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूया. 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालूया. 1 चमचा लवंगी मिरची पावडर घालूया. बेडगी मिरची पावडर कलरसाठी वापरलेली आहे आणि लवंगी तिखटासाठी वापरलेली आहे. आता आपण जे साहित्य भाजून घेतलेलं होतं त्याचं छान वाटण तयार करून घेतलेलं आहे. ते वाटण घालूयात आणि हे वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. अगदी जास्त मसाले आपण ह्या भाजीला वापरलेले नाही आहेत. आपल्या रेग्युलर जे घरामध्ये मसाले असतात तेच वापरलेले आहेत. वाटणाला छान तेल सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 चमचे फ्रेश दही घालायचं आहे. दही आहे ते आंबट नसलं पाहिजे, अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आणि 2 टोमॅटो अगदी मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. सगळ्यात शेवटी घालायचे आहे. टोमॅटोचा गाळ आपल्याला करायचा नाही आहे. हलकेसे टोमॅटो वाटणामध्ये परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी तुमच्या आवडीनुसार घाला. ही शेवभाजी थोडीशी घट्टच चांगली लागते, म्हणून घट्टसरच आपल्याला बनवायची आहे. आता याच्यामध्ये आवडीनुसार मीठ घालायचं आहे. भाजीला छान उकळी आणून द्यायची आहे. आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये शेव घालायची आहे. अशा पद्धतीने आपली शेवभाजी आजची तयार झालेली आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन.